पक्ष फोडणाऱ्यांना जनता उत्तर देईल. आमदार कैलास पाटील यांनी भाजप शिंदे सेनेवर असा हा घणाघात केला. धाराशिवमध्ये पक्षांतराच्या राजकारणावरून राजकीय वातावरण तापलंय. पक्षाच्या चिन्हावर आणि शिवसैनिकांच्या कष्टावर निवडून आले, गद्दारी केली असं कैलास पाटील म्हणाले. मतदारांना धोका देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं देखील कैलास पाटील यांनी म्हटलंय. चिन्हावर ज्या शिवसैनिकांच्या अवरात्र कष्टावर ही लोक निवडून आले, त्यांना धोका देऊन ज्या सर्वसामान्य मतदारांनी शिवसेना म्हणून यांना मतदान केलेलं आहे, मशालीला मतदान केलेलं आहे, त्या मताशी कुठेतरी धोका देऊन ही लोक पक्ष बदलून जात असतील. मग कळमचे असतील किंवा इथले असतील किंवा पंचायत सदस्य असतील, त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई पक्षांतर बदलून कायद्यानुसार करणार आणि तो निकाल आणि सत्तेचा गैरवापर करून जर आयुष्याला लावण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी सुद्धा आम्ही उच्च न्यायालयात जाऊन त्याला एका विहित कालमर्यादेत निकाल देण्यासाठी सुद्धा जे संबंधित अधिकारी आहेत, पीठासीन अधिकारी, त्यांना सूचित करण्याची आम्ही उच्च न्यायालयाकडे विनंती करणार आहे. आणि सध्या आपण जिल्ह्यात बघतोय की पावसानं दडी दिलेली आहे, काही ठिकाणी पेरणी झालेली नाही, शेतकऱ्यांना कुठल्याही मालाला शेतकऱ्याचे भाव नाही, महागाई वाढलेली आहे, असे अनेक प्रश्न असताना, बेरोजगारी आहे, असे अनेक प्रश्न असताना फक्त काहीतरी पैशाचा आम्ही दाखवून लोकप्रतिनिधीची फोडाफोडी करणं हे सध्या सत्ताधारी भाजप असेल किंवा शिंदे सेना असेल त्यांचा एकमेव उद्योग हाच चालू आहे. मला त्यांना सांगायचं की या ठिकाणी शेतकरी जो अडचणीत आहे, इथं एका बाजूला पावसानं दडी मारलेली आहे, सोयाबीन वाळत आहे, दुष्काळ जाहीर करण्यासाठी आपल्याला काय करता येते का, ह्याकडे सध्या लोकप्रतिनिधी लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काही आपण बोलून आपण सत्तेत आहेत, ह्या सत्तेचा वापर सर्वसामान्यांसाठी काय करता येतं का हे बघावं.